नमस्कार. असं कधी वाटलंय का की आपण खूप प्रयत्न करतोय पण चांगली नोकरी काय मिळतच नाहीये? असं वाटतं की संधी आपल्यापासून लांब पडतायत, पण याचं उत्तर कदाचित बाहेर नाही तर आपल्या आतच लपलेलं असू शकतं. चला तर मग हे कोडं सोडवूया. हे आपल्यापैकी अनेकांना ओळखीचं वाटेल, नाही का? आपण अर्ज करतो, इंटरव्ह्यू देतो, पण पुढे काहीच होत नाही. असं वाटतं की आपण संधींच्या मागे धावतोय आणि त्या हातातून निसटून जात आहेत. यामागे ना एक खूप अनपेक्षित कारण असू शकतं. ह्याचं मूळ आहे आपल्या मनातल्या गोंगाटात. आपलं मन एका रेडिओसारखं आहे असं समजा. आपण फ्रिक्वेन्सी लावतोय कष्टाची, पण त्याच वेळे आतून भीती, शंका, आत्मविश्वास कमी असण्याचा एक वेगळाच गोंगाट सुरू असतो. हाच तो नॉइझी रेडिओ जो आपले खरे सिग्नल पोहोचूच देत नाही. पण घाबरू नका, यावर एक जबरदस्त उपाय आहे. तो म्हणजे पाठलाग करणं सोडून द्या आणि आकर्षित करायला शिका. आणि त्यासाठी आपल्याला बनायचं आहे एक क्लीन माइंड मॅग्नेट, म्हणजे असे एक मानसिक चुंबक जे योग्य संधींना आपोआप आपल्याकडे खेचून आणेल. याच्या मागे ना एक खूप खोल विचार आहे. बघा, अगदी क्वांटम फिजिक्सनुसार सुद्धा प्रत्येक गोष्ट एक ऊर्जा असते. याचा अर्थ काय? तर आपली आत्ताची परिस्थिती म्हणजे नोकरी नसणं ही फक्त बाहेरची अडचण नाहीये, तर ती आपल्या आत साचलेल्या नकारात्मक विचारांचं किंवा ज्याला आपण स्टॅग्नंट डेटा म्हणू त्याचं प्रतिबिंब आहे. तर मग आपल्यासमोर दोन मार्ग आहेत. एक आहे जुना मार्ग, फक्त कष्टाची फ्रिक्वेन्सी लावून संधींच्या मागे धावत राहण्याचा. पण त्याने काय होतं? मनात गोंगाट आणि शंकाच वाढतात. आणि दुसरा आहे नवीन मार्ग. तो म्हणजे मनाला स्वच्छ करून क्लीन माइंड फ्रिक्वेन्सीवर काम करण्याचा, ज्यामुळे आपल्यात एक चुंबकत्व तयार होतं आणि संधी स्वतःहून आपल्याकडे खेचल्या जातात. तर ही जी मानसिक स्वच्छतेची प्रक्रिया आहे, तिचं अंतिम ध्येय काय आहे? तर एका अशा विशेष अवस्थेत पोहोचणं, जिला झिरो स्टेट किंवा शून्य अवस्था असं म्हणतात. तर मग ही शून्य अवस्था म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. ही मनाची अशी स्थिती आहे जिथे भूतकाळातले नकार, भीती किंवा इतरांबद्दलचा मत्सर यांसारख्या विचारांची गर्दी नसते. आपलं मन पूर्णपणे शांत आणि मोकळं असतं. आणि जेव्हा असं होतं तेव्हाच तिथे दैवी प्रेरणेला म्हणजे डिव्हाइन इन्स्पिरेशनला जागा मिळते. आता ही प्रेरणा म्हणजे काय? म्हणजे बघा, अचानक योग्य नोकरीसाठी अर्ज करण्याची कल्पना सुचणं किंवा एकदम महत्त्वाचा कॉन्टॅक्ट आठवणं. हा जो शून्य आहे ना, तो त्याच कोऱ्या पाटीचं प्रतीक आहे. जरा विचार करा, आपल्या मनाची पाटी जर जुन्या नकारात्मक अनुभवांनी भरलेली नसेल तरच त्यावर नवीन आणि चांगल्या संधी लिहिल्या जाऊ शकतात, बरोबर? हीच आहे ती शून्य अवस्था. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जेव्हा आपण भूतकाळात मिळालेल्या नकारांच्या आठवणी पुसून टाकतो, तेव्हा आपण नवीन संधींसाठी एक हाय फ्रिक्वेन्सी मॅग्नेट बनतो. आपली एनर्जी जुन्या अपयशांमध्ये अडकून राहत नाही, उलट ती नवीन शक्यतांना आकर्षित करण्यासाठी मोकळी होते. चला, मग आता हा विचार प्रत्यक्षात आणूया. आता आपण आपल्या करिअरचा मार्ग मोकळा करण्यासाठी एक खूप सोपी पण तितकीच प्रभावी 4 टप्प्यांची प्रक्रिया पाहणार आहोत. एक क्षण थांबूया. जरा डोळे मिटून आपल्या स्वप्नातल्या नोकरीचा विचार करा. केली कल्पना? आता ती नोकरी डोळ्यासमोर आणल्यावर मनात जी पहिली शंका येते ना, ती पकडा. जसं की अरे, हे शक्यच नाही किंवा मी या लायक नाही. बस, हीच ती भावना आहे जिला आपल्याला आता स्वच्छ करायचंय. ओके, तर आता त्या शंकेला या 4 जादुई वाक्यांनी आपण स्वच्छ करूया. पहिली पायरी आहे आय एम सॉरी, म्हणजे मी दिलगीर आहे. मनातल्या मनात म्हणा की आपल्या आत असलेल्या त्या नकारात्मक विचारांची जबाबदारी आपण स्वीकारत आहोत. माझ्या आत या अविश्वासाला जागा दिल्याबद्दल आय एम सॉरी. दुसरी पायरी, प्लीज फॉरगिव्ह मी, कृपया मला माफ करा. स्वतःला कमी लेखल्याबद्दल स्वतःचीच क्षमा मागायची. अजाणतेपणे संधींना दूर ढकलल्याबद्दल प्लीज फॉरगिव्ह मी. तिसरी पायरी आहे थँक यू, धन्यवाद. ती संधी आपल्यासाठी आधीच अस्तित्वात आहे या विश्वासाने कृतज्ञता व्यक्त करा. म्हणा, माझ्यासाठी योग्य संधी निर्माण केल्याबद्दल थँक यू. आणि चौथी शेवटची पायरी आय लव्ह यू. हे स्वतःसाठी, आपल्या क्षमतेवर आणि आपल्या प्रवासावर प्रेम व्यक्त करा. म्हणा, माझ्या सर्व गुणांसकट माझा हा प्रवास मला प्रिय आहे. आय लव्ह यू. बघा, ही छोटीशी प्रक्रिया आपली ऊर्जा नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे घेऊन जाते. आणि हीच प्रक्रिया आपल्याला एका खूप मोठ्या मानसिक बदलाकडे घेऊन जाते. पाठलाग करणाऱ्याच्या भूमिकेतून बाहेर पडून आकर्षित करणाऱ्याच्या भूमिकेत आणते. आणि खरं सांगायचं तर हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
संधी कुठल्या तरी कंपनीत किंवा वेबसाईटवर शोधण्याआधी ती आपल्या आतल्या मानसिक स्वच्छतेमध्ये शोधावी लागते. जेव्हा आपलं मन आतून स्वच्छ आणि सकारात्मक होतं तेव्हा बाहेरच्या संधी स्वतःहून आपल्याला शोधत येतात. मग आता पुढे काय करायचं? एकदम सोपं आहे. ही जी मानसिक स्वच्छतेची प्रक्रिया आहे ना, ती फक्त सुरू ठेवायची. जेव्हा जेव्हा मनात शंका, भीती किंवा निराशा येईल तेव्हा लगेच या 4 वाक्यांनी ती स्वच्छ करायची. सो कीप क्लिनिंग. तर मग जाता जाता एक प्रश्न. आपल्या करिअरच्या मार्गात अडथळा बनून राहिलेली अशी पहिली कोणती जुनी आठवण किंवा शंका आहे जिला आज स्वच्छ करायला सुरुवात करणार? यावर नक्की विचार करा.